Yesterday, we have started know your numbers, that is number system. So, just to revise, आपल्याला रिवाइज करायचं आहे काल आपण काय काय घेतलं त्याच्यातलं. ओके, फर्स्ट मी काय दाखवलं होतं काल. काल आपण बेसिक, एक मिनिट, चल ठीक आहे. ओके, बेसिक आपलं मॅथमॅटिक्सचं बेसिक काय आहे माहिती आहे का? अंक आहे. हे आपण शिकलो काल, ठीक आहे, त्याच्यात जाणार नाही आपण. बेसिक म्हणजे अंक आहे ते 0 to 9, ठीक आहे, 10 अंक आहे ते. ओके, सो वी लर्न दिस वन. मग सेकंड होतं आपलं काय? नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स, काउंटिंग नंबर्स, ठीक आहे. ती आपली 1 2 3 हे पण झालं आपलं. थर्ड होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे काय? पूर्ण संख्या 0 पासून स्टार्ट होते, ते पण आपण बघितलं. 0 0, 1, 2 हे पण इन्फायनाईटपर्यंत जाईल, ठीक आहे. इंटिजर्स घेतलं होतं का काल मी? पूर्णांक संख्या शॉर्टमध्ये घेतलं होतं, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. याच्यात काय असतो? निगेटिव्ह, -1 -2 पण असेल, 0 1 2 3 4, ठीक आहे. ह्याच्यात पूर्णांक संख्या आपण घेतलं होतं. रॅशनल आणि रॅशनल, परिमेय अपरिमेय हे बाकी होतं आपलं, ठीक आहे. तर आपण घेऊ नेक्स्ट रिव्हिजन वगैरे. मी शॉर्टमध्ये हे आपलं झालं होतं. प्लेस व्हॅल्यू चालू करायचं होतं आपल्याला. प्लेस व्हॅल्यू शॉर्टमध्ये सांगितलं होतं मी, ठीक आहे. काय असते प्लेस व्हॅल्यू? स्थानिक प्लेस व्हॅल्यू है ना. फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यूमध्ये फरक पण आपल्याला समजलेला आहे. हां काय? अच्छा अच्छा, हां, प्लेस व्हॅल्यूमध्ये हे दोन असतात, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत. स्थानिक म्हणजे आपलं स्थान कुठे आहे, पोझिशन. ते वन्सवर असू शकते, टेन्सवर, 1000, 100 पोझिशनवर आहे. आणि बाकीचं काय? दर्शनी किंमत काय? आपली जे व्हॅल्यू ॲक्च्युअल जे आहे तीच आहे. आता सिंगल डिजिट असेल आपला, एक सिंगल डिजिट असेल नंबर, याची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू सेम असणार, बरोबर ना. हा युनिट प्लेसवर आहे, हा काय युनिट प्लेसवर आहे. तर इथे फेस व्हॅल्यू 7 आहे आणि प्लेस व्हॅल्यू पण 7 राहणार, ठीक आहे. हे आपलं क्लिअर झालं होतं. ओके, नेक्स्ट. हां, नैसर्गिक संख्या याच्यात पण आपण घेतलं होतं काल. नंबर्स यूज फॉर काउंटिंग हे झालं होतं. उदाहरणे आपले 1 2 3 4 5 6 स्मॉलेस्ट नंबर हे पण आपण बघितले काल. हे पण काही गरज नाही आता. होल नंबर्स हा पण झालेला आहे आपलं. नेक्स्ट इंटिजर्स. अच्छा, इंटिजर्समध्ये थोडं घेऊ का मी? काय आहे? क्लिअर आहे इंटिजर्समध्ये? हां, क्लिअर आहे ना. आपल्याला एक सेपरेट चॅप्टर आहे, नेक्स्ट चॅप्टर आपला इंटिजर्स आहे. त्याच्यावर आपण ॲडिशन सबट्रॅक्शन सगळं बघणार आहेत. त्याचं आता गरज नाही आपल्याला, ठीक आहे. रॅशनल नंबर, ठीक आहे. परिमेय संख्या, हे एक आपण बघून घेऊ आपण, ठीक आहे. रॅशनल नंबर काय असतो माहीत आहे का? काय परिमेय संख्या, रॅशनल नंबर. आतापर्यंत जे आपण शिकलो ना, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, हे सगळे त्याच्यातच येतात. रॅशनल नंबर, परिमेय संख्या काय असतं? त्याच्यात एक फॉर्म्युला आहे. त्याच्यात परिमेय संख्या म्हणजे जी संख्या ह्या फॉर्ममध्ये आहे, P/Q, P/Q, आणि ह्याच्यात P and Q काय आहे? पूर्णांक, इंटिजर. P and Q आर काय आहे? ते इंटिजर्स, पूर्णांक संख्या. आणि दुसरा एक आहे Q हा 0 नाही. हां, दोन कंडिशन आहेत. जर हे रॅशनल नंबर, कुठलाही नंबर रॅशनल असेल, हां, तर त्याच्यासाठी दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन काय आहे? एक तर तो पूर्णांक संख्या P and Q दोन्ही इंटिजर्स पाहिजे, P and Q, आणि त्याच्यात Q हा नॉट इक्वल टू 0, 0पेक्षा 1 2 मायनस पण असू शकतो, पण 0 नाही. हां, 0 पण इंटिजर आहे ना, पण हां, पण 0 इट इज नॉट इक्वल टू 0, ठीक आहे. आता एक्झाम्पल घेतो मी. सपोज 2 आहे,
2 हा रॅशनल नंबर असेल का, परिमेय संख्या? कसं असतं ते सांगतो मी. 2ला आपण असं लिहू शकतो, 2/1, 2/1 लिहू शकतो ना आपण. जनरली डिवायडेड बाय 1 लिहिलं तर काय व्हॅल्यूमध्ये काही फरक पडतो का आपले? नाही पडत. मग आपण जर 2/1 असं लिहिलं, 2/1 लिहिलं तर इट्स ॲक्सेप्टेबल. हां, असं लिहू शकतो आपण. आता ह्याच्यात पी म्हणजे 2, पी इज इक्वल टू 2, क्यू इज इक्वल टू 1. हे पूर्णांक संख्या आहे ना, इंटिजर आहे ना दोन्ही, म्हणजे हे कंडिशनमध्ये बसलं आपलं. सेकंड कंडिशन काय आहे? क्यू इज नॉट इक्वल टू 0, ही पण आहे ना बरोबर. दॅट मीन्स 2 इज इंटिजर. क्लिअर आहे? नेक्स्ट दुसरा एक्झाम्पल घेतो मी. दुसरा एक एक्झाम्पल बघून घे. सेवन बाय 3 हा काय असणार? आहे का परिमेय संख्या का नाही? रॅशनल नंबर आहे, कंडिशनमध्ये बसतो ना, 7/3. ठीक आहे. इथे एक्झाम्पल उदाहरणे दिलेले आहेत. 1/2, 3/4. हे बघ 5 असं लिहिले. 5ला आपण असं पण लिहू शकतो, 5/1 मायनस 7/3. ओके. हा पण 0 कसं, 0ला आपण कसं लिहितो, 0 इज इक्वल टू 0/1. तर हा पण 0 पण आपला काय रॅशनल नंबरमध्ये आला. आता ह्याच्यात दुसरा स्वरूप काय असतो सांगतो मी. जर आपल्याला 1/2 जर मी लिहिलं, 1/2, तर आपल्याला इथे काय 1 डिवायडेड बाय 2. समजा एक पिझ्झा आहे, एक्झाम्पल काल आपण घेतलं होतं असं. एक पिझ्झा आहे, त्याला काय करायचं, 2 भाग करायचे. त्याचे 2 भाग करणार, बरोबर आहे. सो आपल्याला 1ला 2 मध्ये डिवाईड करायचं. 2 जण आहेत समजा, तुम्ही 2 जण आहेत, एक पिझ्झा आहे, आपल्याला हाफ घ्यायचं असेल तर आपण 1/2. ठीक आहे. तर आपण याला कसं करणार, आपलं हे इथे काय लिहिणार मी, 1ला डिवाईड करायचं आपल्याला. काय लिहू, 2 का 1? कन्फर्म 1, बरोबर. म्हणजे 1ला डिवाईड करायचं ना, 1 डिवायडेड बाय 2 आहे, तर 2 इथे येणार, बरोबर आहे. आता हे कसं भाग करणार आपण? हां, ठीक आहे, बरोबर. आपल्याला काय करावं लागेल, हा 2 मोठा आहे ना, हा छोटा आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट 0 डेसिमल द्यावं लागेल. हां, एक डेसिमल दिल्यावर काय होणार, हे झालं 10. हे एक शून्य लावायचं, एक शून्य लावलं, मग आता हे किती आहेत, 10. 2 2 5 आर 10. म्हणजे हे झालं आपलं आन्सर काय आलं. म्हणजे मी 1/2ला 0.5 असं लिहू शकतो ना. क्लिअर आहे. जर आपल्याला अर्धा पिझ्झा घ्यायचा असेल तर मी असं सांगू शकतो ना, 0.5 पिझ्झा. ठीक आहे. जर मला 4 भाग करायचे, सर 4 जण आहेत समजा, 4 भाग करायचे असेल तर कसं करणार मी 4 भाग, एकदा ते पण बघून घेऊ आपण. ठीक आहे. मला 1/4चं हे डिव्हिजन बघायचं आहे, भागाकार. हे काय करणार मी, आता एक कुठे लिहिणार मी, एक आलं इथे 4, बरोबर आहे. इथे काय करणार, आता असंच 0 पॉईंट डेसिमल द्यायचं इथे. याला काय करणार मी, 10 करणार, 4 2 8, म्हणजे किती राहणार इथं 2. याला 0 लावू शकतो मी, 0. एकदा डेसिमल दिल्यावर 1 1 0 अलाउड आहे, ते परमिशन आहे आपल्याला. ठीक आहे. हे 20 झाला, 4 5 20 झालं. हे झालं का डिवाईड, कंप्लीट डिवाईड. हे काय आहे का बाकीमध्ये काय राहिलं का आपलं, काहीच बाकी नाही. आणि हे कंप्लीट झालं. आता काय कंप्लीट झालं ना आपलं हे डिव्हिजन, म्हणजे हे आपण असं लिहू शकतो 0.25. आता तिसरा एक एक्झाम्पल बघ, ते इम्पॉर्टंट आहे. आता मला काय करायचं आहे, ₹100 आहेत आपल्याकडे. ठीक आहे, ₹100 आहेत. जर 2 जणांमध्ये भाग करायचा असेल तर 50-50 देणार. 4 जणांमध्ये करायचं असेल तर किती देणार, 25-25. पण जर असा प्रॉब्लेम आहे, 3 जण आहेत आपण, 1 2 3, आणि ₹100 डिवाईड करायचं आहे, कसं करणार. नाही, भागाकार करणार, किती पडणार आपल्याला.
आपण करून घेऊ, आपण बघून घेऊ. आपण समज इथे मला काय करायचं आहे, इथेच दाखवतो मी 3 काहीतरी, हां आहे ना. पण ॲक्युरेट आपला आन्सर येतो का नाही बघू आपण. हे समज 100 रुपये तिथे, ठीक आहे. 100ला आपण किती जणांमध्ये करायचं डिवाईड, 3 जणांमध्ये. 3 जणांमध्ये 100ला डिवाईड करायचं. आता काय करू मी इथे, हे फर्स्ट 2 डिजिट बघतो मी, 2 अंक काय ते 3 किती काय 3 9 झालं ना. इथे मायनस केलं किती राहिले, 1 बाकी आहे. इथे काय करणार, हे खाली येईल आपलं 0, ठीक आहे. आता काय लिहिणार मी, 3 किती बाकी आहे आता 1, 1 बाकी आहे ना. काय करणार, पॉईंट, हे पॉईंट दिलं मी इथे. पॉईंट देऊन हिला काय करणार, 10 होईल ना, झालं. आता काय करणार, 3 9, बघ बाकी किती आहेत 1. परत आपण एक 0 घेऊ शकतो. आता मला एक सांग, हे चालूच राहणार आहे ना 1 याला म्हणतो आपण रिपीटिंग. टर्मिनेट म्हणजे हे आपला कधी कंप्लीट नाही होणार, हे चालू राहणार. हां चालू राहणार ना. ह्याच्यात काय होतं आपलं, हे क्लिअर होतं 0.5 कंप्लीट झालं आपलं. इथे पण कंप्लीट झालं, सॉरी हे पण कंप्लीट झालं 0.5 मीन्स अर्धा ह्याच्यात पाव झाला. पण इथे कसं झालं 33.33. जर आपण म्हणजे 10 दिवस 15 दिवस 1 महिना 1 वर्ष जरी केलं तर हे 3 लागणारच आहे आपल्याला. हां हे थांबणार आहे का काय, हां तर याला म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंग. हे इंग्रजीचं टर्मिनॉलॉजी आहे, नॉन टर्मिनेटिंग. आणि रिपीटिंग, पण इथे काय एक आपल्याला सोपं काय झालं, रिपीट होतो. हे रिपीट आहे ना, 3 कंटिन्यू. ह्याच्यात काय नवीन काय नाही आहे, 3 असं रिपीट आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, हे जर असं आलं 33 पॉईंट, समज इथे काय 1 2 असं पण रिपीट होऊ शकतो. 1 2 जर असं जरी रिपीट झालं, नाही तर हे पण रिपीट झालं, ह्याच्यावर आपण काय करतो, एक बार देतो. इथे बार देतो, नाही तर हे 2 नंबर रिपीट होत असेल याला बार देतो. हे पद्धत अशी आहे, बार द्यायचं एक. जे रिपीटिंग नंबर्स आहेत ना, नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग म्हणजे ते थांबणार नाही कुठेच, रिपीट होतो. पण या नंबरला आपण असं बार देतो. आणि हा पण नंबर, धिस नंबर आल्सो इट इज इन परिमेय संख्या, रॅशनल नंबर. आणि हा जरी नंबर आला तर हे पण त्याच्यातच इन्क्लूड आहे परिमेय संख्यामध्ये. ओके, याच्या व्यतिरिक्त दुसरा एक आहे इरॅशनल नंबर. त्याच्यात काय फरक आहे ते दाखवून देतो. इरॅशनल नंबरमध्ये काय असतं माहिती आहे का, पाय माहिती आहे का, पायची व्हॅल्यू काय आहे, पाय इज इक्वल टू 3.14. पायची व्हॅल्यू माहिती आहे ना. अशी असं व्हॅल्यू आहे, मी एक्झॅक्ट नाही लिहित पण एक अंदाजा सांगतो तुला. असं काहीतरी 3.14. आणि इथे असे नंबर येतात ना 5 2 1 5, हे एक गेस करतो मी पण तुमचं माहितीसाठी, 7 3 2 5. म्हणजे हे रिपीट पण नाही होत आणि थांबत पण नाही. हे कॅल्क्युलेशन, हे डिव्हिजन जर आहे ना तर हे थांबत नाही कुठेच, कंटिन्युअसली चालू राहणार. आणि त्याच्यात रिपीटिंग पण नाही. √4 काय असतो, √4 2 आहे. म्हणजे हे क्लिअर आपलं रॅशनल नंबर आहे. जर तुला विचारलं √4 म्हणजे हा रॅशनल नंबर आहे का, परिमेय संख्या आहे का नाही, तर काय म्हणणार, √4. याचा आन्सर काय 2 येतो ना. म्हणजे हे परिमेय संख्या आहे का नाही, नाही आहे ना, कन्फर्म. ओके, तर √9 हा काय, √9 आहे का नाही, आहे ना. जे परफेक्ट स्क्वेअर्स आहेत म्हणजे 2चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, हे जे आहेत ना ह्याला अंडररूटमध्ये जर घेतलं आपण तर दीज आर रॅशनल नंबर, परिमेय संख्या. ओके, बट इथे काय असतो, जर तुला √2 असेल, ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, आपण ते शिकणार आहेत पुढे, तर हा असं आन्सर येणार. ते रूटचं 1 पॉईंट समथिंग आहे, जे कधी थांबणार नाही. तर कॅल्क्युलेशन डिवाईड जरी केलं आपण तर कधी नाही होणार. 22/7 काय, पायची व्हॅल्यू माहिती आहे का, 22/7 पण लिहितो आपण. 22.7 पाय, हे पाय आहे आपलं, याला आपण 22.7 पण लिहितो ना. हां,
हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे कधीही डिव्हिजन कंप्लीट होणार नाही, आपली थांबणार नाही. असे नंबर्सला नॉन रिपीटिंग, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कधी थांबत नाही, ते कॅल्क्युलेशन कंटिन्युअस आहे. आणि नॉन रिपीटिंग, रिपीट पण नाही होत. जसं आपल्याकडे 3 3 3 3 होतं, तसं याच्यात रिपीट पण नाही होत आणि थांबत पण नाही. नॉन रिपीटिंग, नॉन टर्मिनेटिंग अशा नंबर्सला आपण इरॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या म्हणतो. याच्यात आहे आपलं, दिस इज कॉल, हे बघ √2, हे पायची व्हॅल्यू पण त्याच्यात आली, √2, √3, √5, पाय, आणि ह्याच्यात √2ची व्हॅल्यू बघा इथे लिहिली आहे 1.4 142 135. दिस विल कंटिन्यू फॉर एव्हर, लाईफ लॉंग तुम्ही करत बसा. टाईमपास करायचा असेल तर दिवसभर चालणार ते डिव्हिजन. ठीक आहे, भागाकार करत बसले ना तुम्ही, कधीच संपणार नाही. दॅट इज अंडर अपरिमेय संख्या. ठीक आहे, क्लिअर आहे. आता हां हां, कधी कधी तिथे मेन्शन पण असतो अप टू 2 डेसिमल, असं काय आपल्याला. अच्छा अच्छा, हां त्याच्यात काय मेन्शन नाही केलं, आणि पुढचं प्रोसेस असेल म्हणजे त्याला काय मल्टिप्लिकेशन असेल, काहीतरी असेल पुढे. हां, तर स्टँडर्ड आपण डिपेंड करते, ते क्वेश्चनवर पण डिपेंड करेल, तरी आपण स्टँडर्ड असं 2 पॉईंटपर्यंत घेऊ शकतो आपण, 1.41. पण हे पण पर्टिक्युलर क्वेश्चनवर डिपेंड करतो. आपण तसं एक्झाम्पल घेऊ आपण, जर आला तर आपला शिकण्यात, तर आपण एक्झाम्पल घेऊन त्याच्यात कसं करायचं, कधी 2 डेसिमल घ्यायचं का 3 घ्यायचं का 4 घ्यायचं, ते आपलं डिपेंड करेल आपल्या क्वेश्चनवर. ठीक आहे, ते आपण बघून घेऊ आपण तेवढे. ठीक आहे, पण जनरली 2चं आपण कन्सिडर करायचं 2 डेसिमलपर्यंत. जर एक एक्झाम्पल देतो मी, आपला कॅल्क्युलेशन मनी कॅल्क्युलेशन असेल रुपीमध्ये, हां रुपीमध्ये असेल ना, तर आपण 2 पॉईंटमध्ये जर एक समज 3 रुपये 3.5 रुपये असेल तर आपण असं लिहू शकतो, नाहीतर 3 रुपये 75 पैसे इथपर्यंत. ठीक आहे ना, हे पैशामध्ये इथे 3 डिजिटची गरज नाही ना डेसिमल नंतर, कारण आपले पैसे 100पर्यंत असतात, 1 ते 100. तर आपण असंच लिहिणार. इथे असं लिहून काय फायदा आहे का, जर पुढचं असेल तर असं डिपेंड करतो तुमचं क्वेश्चन काय. रुपीमध्ये काय असेल कॅल्क्युलेशन 3.2 डिजिटपर्यंत घ्यायचं. ठीक आहे, ओके. सो आपलं हे अपरिमेय संख्या पण समजलं ना, हे रॅशनल इरॅशनल दोन्ही समजलं. ठीक आहे, नेक्स्ट द नेक्स्ट इज, हां आतापर्यंत आपण काय काय शिकलं. एक तर फर्स्ट होता आपला नॅचरल नंबर. नॅचरलला आपण n पासून डिनोट करतो, होल नंबर, इंटीजर्स. रॅशनल नंबरला q यूज करतो आपण, रॅशनल नंबरला परिमेय संख्या q, आणि q डॅश अपरिमेय संख्या. हे सगळं कवर केलं जर आपण ना, दिस टोटल इज अंडर रियल नंबर्स. हा काय रियल नंबर्स, सगळे जे आपण शिकलो ना आतापर्यंत हे रियल नंबर्समध्ये येणार. रॅशनल इरॅशनल हे सगळं रॅशनलमध्ये, हे सगळं कवर झालं आपलं रॅशनलमध्ये, आणि हे इरॅशनल नंबर, हे सगळं टोटल आपलं दॅट इज कॉल्ड रियल नंबर्स. ठीक आहे, ऑल नंबर्स दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड ऑन द नंबर लाईन. आणि हे काय आपलं नंबर लाईन जशी आपण बनवतो नंबर लाईन, या नंबर लाईनवर आपण डिनोट करू शकतो, दाखवू शकतो. आपण दाखवू शकतो ना नंबर लाईनवर, डेसिमल पण दाखवू शकतो. मी काल दाखवलं होतं ना, हे 0 आहे समज, आणि हे 1 आहे. जर 1/2 दाखवायचं असेल तर हे 1/2. 1/2 काय हे दाखवू शकतो ना आपण. हा काय रॅशनल नंबर आहे ना, आपण आता शिकलो ना रॅशनल नंबर. 1/2 म्हणजे हा पण इंटीजर आहे, हा पण पूर्णांक. तर हा आपला रॅशनल नंबर. 0.5 दाखवायचं असेल, 1.5 दाखवायचं असेल, कुठे दाखवणार 1.5 मी, 1 आणि 2चं मध्ये येईल ना, सेंटरमध्ये 1.5 कुठे येणार, इथे येईल ना 1.5. क्लिअर आहे 1.5. ओके, दुसरं काय आपला, हां ज्या सर्व संख्या रेषेवर दाखवा, आपण हे जे आत्ताच बघितलं. रिअल नंबर्स इन्क्लूड वास्तविक संख्या समावेश, परिमेय संख्या आला अपरिमेय संख्या, हे दोन्ही कवर करणार आपण त्याच्या. ठीक आहे, रॅशनल अँड इरॅशनल. रॅशनलमध्ये हे पण सगळे येत ना, इंटीजर वगैरे सगळे रॅशनलमध्ये येतात है ना. आता मला एक सांग थोडं, एक
रिव्हिजन पण होईल आपला त्याच्यात. एक नंबर सांगतो मी, विचारतो. 7/3 हा पूर्णांक आहे का, इंटीजर आहे का? कन्फर्म? ओके. -8/5 हा परिमेय संख्या आहे का? आहे. √81 ही परिमेय संख्या आहे का? आहे. कन्फर्म? काय आन्सर काय? 81 म्हणजे √81 काय आन्सर येईल? 9. म्हणजे हे काय होईल? परिमेय संख्या आहे ना मग. जर त्याचं आन्सर आपला क्लिअर आहे ना, जर हा 9 पॉईंट समथिंग असं जसं कॅल्क्युलेशन आपण जर डिव्हिजन केलं तर पॉईंटमध्ये येणार, कंप्लीट म्हणजे थांबणार नाही, नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिपीटिंग. जर असं आन्सर येत असेल, जर √2 आहे, याचं आन्सर तसं येणार 1.4 1 3 2 5 6 7 8. दॅट इज काय असतं? अपरिमेय संख्या. अपरिमेय आणि हा परिमेय. चल नेक्स्ट, अजून 2-3 एक्झाम्पल घेतो मी. ही काय? अपरिमेय. ठीक आहे, क्लिअर आहे. कसं काय परिमेय? अंडररूट आहे, अंडररूट काढायचं आपल्याला. 3चं नाही ना, इथे 3 जर लिहिलं तर 3चं असतो ते. हे सिम्पल मी अंडररूट लिहिलं म्हणजे असं पाहिजे की हे जर आपण 9 लिहिलं तर 9 × 9, हे 3चं नाही. इथे 3 जर लिहिलं ना मग करावं लागते असं. समजलं मला. हे तू असे म्हणते ना 3 × 3 × 3, पण अंडररूट म्हणजे 2 वेळेस मल्टिप्लाय करायचं असतं त्याला. असे नंबर त्याचा प्रॉडक्ट 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. 9 कसं आहे? 9 बघ, 9 मध्ये काय तुला सांगतो मी. 9 आहे ना, आपण असं लिहितो ना 3 × 3 असं लिहू शकतो ना मी. 9 म्हणजे असं लिहू शकतो मी 3 × 3 अंडररूट म्हणजे 2 वेळेस. आणि मग हे बाहेर येणार 3 येणार आन्सर. पण याला जर मी 3 लिहिलं इथे, इस क्यूब रूट, याला क्यूब रूट म्हणतो आपण. 27चं क्यूब रूट असं लिहिलं मी तर हा आहे परिमेय संख्या. बट जर मी इथे काहीच नाही लिहिलं तर ते 2 असतो ते. ठीक आहे, बघून घ्या एकदा. इथे जर मी असं लिहिलं 27, दॅट मीन्स अंडररूट. हां, 2ची काही गरज नाही इथे. पण जर आपण इथे 4 लिहिलं, 3 लिहिलं, ते लिहावं लागतं आपल्याला. क्यूब रूट याला म्हणतो क्यूब रूट. धिस इज परिमेय संख्या. ओके, चला नेक्स्ट. झाला ना क्लिअर आहे? नेक्स्ट, हा पूर्णांक आहे का, इंटीजर आहे का? यस. काय पूर्णांक काय असतो? पूर्णांक नाही, एक तर आपलं पॉझिटिव्ह नंबर्स येतील, इंटीजर्स म्हणतो मी, है ना. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 हे परिमेय संख्या आहे. पण पूर्णांकमध्ये नाही येणार, इंटीजर नाही ना. हा सेपरेट जर असं लिहिलं मी 3/2, दिस इज इंटीजर, दिस इज इंटीजर. पण हे 1.5 डेसिमलमध्ये जर आलं तर हे फ्रॅक्शनमध्ये गेलं, नाही तर डेसिमलमध्ये. तर हे कशात येणार? परिमेय संख्या आहे. कन्फ्युजन आहे अजून? हां, थोडा रिपीट करतो मी. हे बघ आरती, हे जर असं 1 लिहिलं तर हे आपलं 2 इंटीजर्स येते. ठीक आहे, 0 पण इंटीजर आहे, -1 -2 -3 हे इंटीजर्स आहेत. हां, पूर्णांक संख्या. पण आपली परिमेय संख्या 1/2 1.5 म्हणजे आपलं हे जे नंबर लाईन आहे ते 2 नंबरचं 1 आणि 2 याच्या दरम्यान जे नंबर्स येतात दॅट इज कॉल्ड परिमेय संख्या. पण हे जे नंबर आहे हे क्लिअर -2 -1 -3 0 1 2 3 हे पूर्णांक संख्या आहेत. ठीक आहे, इंटीजर्स. ओके, क्लिअर झाला होता क्या? रिपीट एखादा घेऊ एक्झाम्पल. एक क्वेश्चन देऊ का? एक छोटासाच क्वेश्चन देतो मी.
-7/4 हा परिमेय आहे का अपरिमेय आहे? अपरिमेय. कशावरून? हे बघ, या फॉर्ममध्ये नाही काही P/Q आहे ना, मग या फॉर्ममध्ये असलं तर परिमेय संख्या आहे ना. क्लिअर? या फॉर्ममध्ये आहे ना, -7 इंटीजर आहे ना, आणि Q काय 4 आहे, इंटीजर आहे, आणि इट इज नॉट इक्वल टू 1 पण. ठीक आहे. सो दिस इज परिमेय संख्या. अपरिमेय, आता मी दुसरा एक देतो. असं जर आपण लिहिलं, आत्ता जे सांगितलं मी 1.41325739 असं अनलिमिटेड जर असेल, दिस इज अपरिमेय. ही संख्या काय? अपरिमेय. पण जर मी असं लिहिलं 1.5, ही आपली परिमेय संख्या. आता हे असं लिहिलं मी 1.3 बार, नाही, परिमेय संख्या. रिपीट जर आलं, असं बार जरी दिलं तर हे एकाच कॅटेगरीमध्ये. रिपीटिंग पण चालते, आणि हे कंप्लीट जरी झालं तर त्याचं पण चालते. कंप्लीट झाला तरी चालेल, रिपीट जरी झालं, हे असं पण येऊ शकतो. 1.44 असं बार दिलं की म्हणजे ते रिपीटिंग आहे. बार जरी आलं की रिपीटिंग आहे, असं बार आलं तर. ठीक आहे. सिंगल असलं तर कधी कधी डॉट पण येतो, असं 3 डॉट. 2 नंबर असले की असं बार येतो. कधी बार देतात, कधी डॉट पण देतो आपण. ठीक आहे. क्लिअर आहे? सो वी विल मूव नेक्स्ट. रॅशनल इरॅशनल झाला आपलं. आपल्याला प्लेस व्हॅल्यू वगैरे काय काल चालू केलं होतं आपण. सम संख्या हे माहीत असेल तरी एकदा आपण रिवाईज करून घेऊ. इवन नंबर्स, ऑड नंबर्स. काय असतं इवन नंबर, ऑड नंबर्स? बरोबर. जे नंबर, जी संख्या 2ने आपण भाग करू शकतो. कंप्लीट असं पाहिजे, म्हणजे असं नाही. समज आता हे 3 आहे, 3ला पण आपण 2ने भाग करू शकतो, पण हे आन्सर काय येतो 1.5. असं नाही पाहिजे आपल्याला. पूर्ण भाग आपल्याला काय आता इथे डिवाइड करायचं तर कंप्लीट. समजा आपण काय ऑरेंजेस आणलं इथे. ठीक आहे. ऑरेंजेस इथे 10 जर आणले आपण, आणि 3मध्ये डिवाइड करायचे आहेत. 10 आणले आपण 3मध्ये, तर हा पूर्ण भाग नाही होत. तसंच आहे. समज हा नंबर, कुठलाही नंबर 7 आहे, हे 2ने भाग होऊ शकतो, पण डेसिमलमध्ये येईल. तसं नको आपल्याला. कुठलाही नंबर, इवन नंबर म्हणजे इफ इट इज कम्प्लिटली डिवायडेड 8/2, तर 8 काय झालं आपलं? इवन नंबर, सम संख्या. ठीक आहे. 10 काय झालं आपलं? तर त्याचे एक सिम्बॉल आहे आपल्याला. सम संख्या कसं बघायचं एकदम इझी आहे, सोपं आहे ते. जर आपलं कुठलाही नंबर 412 आहे समज, हे लास्ट नंबर बघायचं. 418, 720, 514, असा कुठलाही नंबर, त्याचं लास्ट नंबर बघायचं. हे युनिट प्लेसवर. हा जर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर कुठलाही नंबर आला तर ही सम संख्या आहे. इझी आहे ना हे? ह्याच्यात काही नाही. 2ने डिवाइड होणार असेल. जर आपला 0, 2, 4, 6, 8 हे 5 नंबर जरी आले, एक्झाम्पल आता इथे 20, दिस इज सम संख्या. बरोबर आहे ना? 20. आता मी लिहितो इथे 42. 42 काय होईल मग? 2 आहे ना, मग ही दिस इज इवन नंबर, सम संख्या. 84 काय होणार? असंच आहे ते. ठीक आहे. ओके. 86, 98. सो दीज आर सम संख्या. ठीक आहे. हे काय सम संख्या आहे. आणि जो नंबर आपला डिवाइड होत नाही, भागार होत नाही, तर तो नंबर 2ने जर भाग होत नसेल तर ती काय होणार? नेक्स्ट आपलं विषम संख्या. ही काय विषम संख्या, ऑड नंबर्स. मग ऑड नंबर्स काय होणार? 1 काय 2ने भाग होतो का? नाही. 3, 5, 7 असे आहेत. ठीक आहे. 9. तर हे फॉर्म्युला कसं असतं माहिती आहे का? 1 ऑड 1 इवन, 1 ऑड 1 इवन असं असते ते. आपली जी आपण काउंटिंग करतो ना 1 2 3 4 5,
तर एक ऑड येणार, एक इवन, ऑड इवन, ऑड इवन असं असतं ते. ठीक आहे. तर ह्याच्यात काय जास्त टाईम द्यायचं काय गरज नाही आपल्याला. लास्ट डिजिट ऑलवेज 1 3. हां, इथे असं दिलं आहे. आपण आत्ताच काय बघितलं, 0 2 4 6 8. जर असे लास्ट डिजिट असेल तर हे इवन नंबर आहे. ठीक आहे, सम संख्या. जर लास्ट डिजिट 1 3 5 7 9 असा असेल तर विषम संख्या, ऑड नंबर्स. ठीक आहे, क्लिअर आहे. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्राईम नंबर्स, मूळ संख्या. आहे का तुला माहीत आहे का मूळ संख्या काय असते? थोडं कन्फ्युजन होतं काही काही लोकांना ह्याच्यात. म्हणजे ऑड इव्हनमध्ये आणि प्राईम नंबरमध्ये काही काही लोक कन्फ्यूज होतात. हां, नाही ना कन्फ्युजन काहीच? ठीक आहे, 2-3 एक्झाम्पल देऊ शकते का तू? हां हां, तुझ्या भाषेचं सांग. हां, समसंख्या. हां, विषम संख्या. हे झालं आपल्याला मूळ संख्या बघायचं आहे. मूळ संख्याचं विचारतो मी. मूळ संख्या आणि समसंख्या, विषम संख्या ह्याच्यात काय फरक काय? हां हां हां. थोडं थोडं माहीत आहे तुला, पण आपण डिटेलमध्ये बघू. आपण ह्याच्यात दोन असतात, संयुक्त संख्या आणि मूळ संख्या. आता काय असतं माहीत आहे का? कुठलाही नंबर, सपोज एक नंबर घेतो मी 7. हा नंबर असा आहे, कुठलाही नंबर, हा 7 एक्झाम्पल घेतलं मी. या नंबरला आपण सेम नंबरने डिवाईड करू शकतो. 7ला 7ने डिवाईड करू शकतो. जर मी हे 7ला 7नेच भाग केलं तर एक आन्सर येणार. बरोबर आहे, इट इज पॉसिबल. 7ला 7ने डिवाईड करू शकतो आपण. ठीक आहे. आणि दुसरा एक, 7ला आपण 1ने पण डिवाईड करू शकतो. काय येणार आन्सर? 7. बरोबर आहे. म्हणजे कुठलाही नंबर असला तर त्याला 1ने पण आपण भाग करू शकतो आणि सेम नंबर, सेम नंबर जे आहे ना त्या नंबरने. आता 5 बघ, 5ला काय करणार आपण? 5ला 1ने पण करू शकतो, 5ला 5ने पण भाग करू शकतो आपण. 5ने भागाकार होईल ना? इझी आहे, त्याच्यात काही कन्फ्युजन नाही ना. तर कुठलाही नंबर, त्याला 2 नंबर असले, 2 नंबर असतात, एक तर सेम नंबर आणि 1 असे 2 नंबरने भाग करू शकतो आपण. ठीक आहे, क्लिअर आहे. तर हे कुठलाही नंबर 1 पासून इन्फायनाईटपर्यंत. पण जर कुठला नंबर असा आहे, ते ह्या दोन तर फॅक्टर्स आहेत त्याचे, ह्याच्या व्यतिरिक्त कुठं दुसरं नंबरच्या टेबलमध्ये जर येत असेल किंवा त्या नंबरने भाग करू शकतो आपण. ठीक आहे, तर तो नंबर संयुक्त म्हणजे कंपोजिट नंबर. कसं असतं मी दाखवतो एक मिनिट. हां, हे थोडा टाईम लागेल याला समजायला, पण एकदा दाखवून देतो मी. एक नंबर एक असा आहे, याला बाजूला ठेवू आपण, बाकीच्या नंबरवर डिस्कस करू आपण अगोदर. 2 आहे, 2ला आपण किती फॅक्टर्स आहेत? 2ला किती, 2ने डिवाईड करू शकतो आपण? 2ला 2ने डिवाईड करू शकतो. आणि दुसरा 1ने करू शकतो. दुसरा काय याच्या व्यतिरिक्त काय आहे का? नाही. 3ला 3 आणि 1. 4 1 2 आणि 3. सॉरी, हां मी पण 3 लिहिले त्याच्यात. ठीक आहे, 1 2 4. हां ठीक आहे, 4. 5 1 आणि 5. 6 1 2 3 6. ठीक आहे. 7 1 आणि 7. 8 1 2 4 8. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघू आपण. हे बघ, 2ला किती आहेत फॅक्टर्स? 2 आहेत. ठीक आहे, आपल्याला असे नंबर पाहिजे. 3ला 2च आहेत, 5ला 2च. म्हणजे सेल्फ आणि 1. हे तर हे सर बाकीच्या नंबरला पण आहे ना सेल्फ आणि 1. ठीक आहे. आता इथे 7 असे नंबर्स ज्याला 2च नंबर आहेत, ज्याला आपण भाग करू शकतो, 1 आणि चा सेल्फ नंबर, त्या नंबर्सला आपण मूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या, ही पण मूळ संख्या, ही पण मूळ संख्या. हा पण जे आहे 7 पण काय आहे? मूळ संख्या. 7 दुसऱ्या टेबलमध्ये येतो का? 1च्या टेबलमध्ये तर कुठलाही नंबर येणार, 1 2 3 4 5 हे तर चालू राहणार. 7 येणार का दुसऱ्या टेबलवर कुठले तरी? नाही. 8 येणार का? 2च्या टेबलमध्ये 8 येतो. 9 3च्या टेबलमध्ये येतो. 10 5च्या टेबलमध्ये. 11 11 नाही आहेत. 12 13 नाही आहेत.
जे नंबर्स दुसऱ्या टेबलमध्ये येत नाही त्या नंबरला पण आपण सेम कन्सेप्ट सेम आहे, मूळ संख्या सेम, म्हणजे जसे दोन फॅक्टर्स आहेत किंवा कुठल्याही टेबलमध्ये नाही येणारा नंबर तो आहे मूळ संख्या. आपण थोडं प्रॅक्टिस करू आपण. आणि जे नंबर दुसऱ्या टेबलमध्ये येतात किंवा जसं जे आपलं दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत त्याला म्हणतो आपण कंपोजिट नंबर, संयुक्त नंबर. ठीक आहे, हे पण इथे दाखवून देतो. आणि आपण ह्याच्यात हे संयुक्त संख्या. ठीक आहे, कंपोजिट नंबर. आता मी 2-3 एक्झाम्पल घेतो. हा काय नंबर मूळ संख्या आहे का संयुक्त आहे? मूळ आहे. मूळ आहे का संयुक्त आहे? कन्फर्म? $37 37 मूळ आहे का? 42 संयुक्त आहे. 21चं पण येतो ना, 21 दोन्ही 42 हा ना आहे. सर लास्ट 97 हे पण मूळ आहे, नाही आहेत कुठे. ठीक आहे ना, चला ठीक आहे. तर हे क्लिअर आहे आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. काय डाऊट आहे ह्याच्यात? हां, ह्याच्यात एक डाऊट असू शकतो तुझं. एक नंबर जे आहे एक. आता एकचं काय फॅक्टर्स येणार? एकचे फॅक्टर्स आपल्याला 2 असले तर मूळ संख्या होतो, 2पेक्षा जास्त असले तर संयुक्त संख्या. पण एकला किती आहेत फॅक्टर्स? एकच आहे ना. एकला आपण काय करू शकतो? 1ने डिवाइड करू शकतो एकाला. दुसऱ्या कुठल्याही नंबरने डिवाइड नाही होणार, म्हणजे एकच फॅक्टर आहे. त्याच्यामुळे याला युनिक नंबर म्हणतो आपण. युनिक नंबर हा मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या, नायदर प्राईम नॉर कंपोजिट, हा एक नंबर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला बाय चान्स असा क्वेश्चन पण येऊ शकतो, बाय चान्स. हे इम्पॉर्टंट आहे. एक आहे नायदर प्राईम नॉर कंपोजिट, मूळ संख्या पण नाही संयुक्त संख्या पण नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? हा, संख्यांचे नंबर्स आर यूज फॉर काउंटिंग. इंट्रोडक्शन टू नंबर्स. किती नंबर आहे? 13. हां, आपल्याला आता काय करायचं आहे? नंबर सिस्टम बघायचं थोडं. ठीक आहे, शॉर्टमध्ये घेतो मी नंबर सिस्टम. इंडियन नंबर सिस्टम 2 सिस्टम आहेत, काल सांगितलं होतं मी. आपण थोडं हे बाकी होतं आपलं, त्याच्यामुळे ते घेतलं आपण. प्राईम नंबर, कंपोजिट नंबर, इवन ऑड. आता थोडा स्टार्टिंगला आपला स्लोच राहणार आहे, मग पुढे आपण थोडा फास्टमध्ये घेऊ, कारण हे मेन बेसिक आहे. नंबर सिस्टममध्ये मी जर असं लिहिलं 4 5 7 3 2 9 8 5 7 9 3. आता जर हा किती आहे ते पैसे, जर आपल्याला एवढा चेक आला आपल्याकडे, तर हे किती पैसे आहेत, काय आहे चेक कितीचं आहे आपण सांगू शकत नाही. सोपं नाही, थोडं अवघड आहे ना. पण आपल्या सिस्टममध्ये काय केलं, इंटरनॅशनल आणि इंडियन सिस्टममध्ये एक कॉमाचं सिस्टम आहे. कॉमा द्यायचं बघितलं असेल ना कुठे, ती कॉमा देतो आपण. फर्स्ट हे जे सेक्शन आहे ना, वन्स म्हणतो आपण याला. ह्याच्यात काय असतो? युनिट, दुसरं काय टेन्स आणि हंड्रेड, याला वन्स म्हणतो आपण, याला थाउजंड्स म्हणतो. एक म्हणा, हे आपलं इंडियन करायचं आपल्याला. हे इंटरनॅशनलचं टाकलं मी. हां, हे बघ, हे काय वन्स, तर इथे एक कॉमा येतो, मग हे 2 नंतर हे अशा 2 असं 2. आता थोडं सोपं होईल ना आपल्याला. हे इथपर्यंत जर असलं, हे इथपर्यंत, तर काय म्हणणार? 85,793, 85,793. ठीक आहे, असं दिलं तर 29,85,793. इझी आहे ना. थोडं असं लिहिलं तर, एक मिनट, थोडं हे कट झालं वाटतं. हां, 73 करोड 29,85,000. सर हे जे कॉमा आहेत ना, हे आपल्याला थोडा सोपं करतात ना. हां, सो दिस इज इन आवर नंबर सिस्टम, असं लिहायची पद्धत आहे. ठीक आहे, याला पिरियड्स म्हणतो आपण. पिरियड्स म्हणजे हा वन्स आहे, हा थाउजंडचा आहे दुसरा, आणि हा लाखचा आहे, हा करोडचा आहे, असं पुढे अरब खरब हे चालू राहतो. ठीक आहे, पण आपल्याला मेन इथपर्यंत पाहिजे. इथे कॉमा, फर्स्ट कॉमा, म्हणजे या कॉमाला आपण
हजार म्हणू शकतो आपण. कसं म्हणतो? 85,000. आपण असं हे दिलं जरा 85,793. सर आपण जर किती पैसे इथे विचारलं तर 85 85,000 याला काय म्हणणार आपण? 1,793 असं म्हणू शकतो ना. ठीक आहे, 85,793. आणि इथे काय? हे लाख, हा लाख आहे. ठीक आहे, हे 1000 आहे, हे करोड्स आहे. तर काय झालं? 29,85,793. सोपं जाईल ना आपल्याला. कॉमाची व्हॅल्यू माहीत झाली ना. 1000 कुठे आहे, लाख कुठे आहे, करोड कुठे आहे. इट्स क्लिअर. क्लिअर आहे ना. 1000 लाख करोड्स हे कॉमाला आपण असं वाचू शकतो आपण. ठीक आहे. तर हे आपलं पिरियड्स म्हणतो आपण. पिरियड्स म्हणजे हा सेक्शन 3चा आहे, हंड्रेड्स 793. हा सेक्शन 2चा आहे, थाउजंडचं, लाखचं. हे दोन दोन दोन. इंटरनॅशनलमध्ये थोडा फरक आहे, ते आपण बघून घेऊ आपण ते पण आत्ताच. इंटरनॅशनल म्हणजे 3-3चं असतो ते पिरियड्स. 3-3-3 अंकचं. कसं असतं ते बघ. 493,859,793 इथपर्यंत बघून घ्या. इथे कसं असतं माहिती आहे का? दिस 3 हा पिरियड, इथून 3 हा 3, इथे कॉमा येईल, इथे कॉमा. इंटरनॅशनल सिस्टमला म्हणजे बाहेर आपल्या इंडियामध्ये आपण इथे 3 असतो फर्स्ट, मग 2-2चा असतो. इथे कसं असतं? हे वन्स आहे. ठीक आहे. इथे आहे 1000मध्ये येणार. 1000 म्हणजे आपण काय करतो? 59,000 पर्यंत म्हणणार. मग असं नाही म्हणत आपण 859,000 असं नाही म्हणत. इथून आपण लाख चालू करतो इथून, आहे ना. 100,000 म्हणतो का आपण? 100,000. पण बाहेर देशात काय असतो? 100,000 म्हणजे 100,000 पण म्हणतो त्याच्यात. 100,000 असतो. म्हणजे कसं? 793. ठीक आहे, 793. 4,793. 14,793. आणि वरती जर गेलं तर 114,000 असं म्हणणार आपण. इथे काय म्हणणार? 114,793. म्हणजे इथे कॉमा येणार आपला. 114,000 हे आपलं कशात आलं? इंटरनॅशनलमध्ये. ठीक आहे. हा काय? इंटरनॅशनलमध्ये. पण इंडियनमध्ये काय करणार आपण? असं लिहिणार 1,14,793. हा इंडियन सिस्टम. आणि बाहेर देशात कसं असतो? 114,000. ठीक आहे. मग ह्याच्या पुढे काय असतो? हे मिलियन्स चालू होतो यांचा. मग ह्याच्यात पुढे बिलियन्स, असे 3-3. 493,859,793. याचा आन्सर असं येणार. ठीक आहे. याला वर्ड्समध्ये लिहा म्हणलं की असं दिलं. वर्ड्समध्ये लिहायचं असेल तर 493, दिस इज मिलियन्स, 859,793. दिस इज डिफरन्स इन इंटरनॅशनल अँड इंडियन सिस्टम. काय फरक आहे इंडियनमध्ये आणि इंटरनॅशनलमध्ये? कुठे फरक पडतो? म्हणजे आपलं हजार कशा असतं? 10,000, 20,000, 90,000, 99,000 पर्यंत असतो. पण 100,000 नाही आपल्याकडे. पण बाहेर देशात 100,000 पण म्हणतो, 100,000 असं. ठीक आहे. चला, इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. तर हे तुला एक हे बनवून देतो मी आत्ता लगेच. आपलं इंडियन सिस्टममध्ये कसं असतं ते बघू आपण. हे सुरुवातीचे पिरियड्स 1, 2, 3. ठीक आहे. हे वन्समध्ये आलं. हां, ह्याच्यात आपण असं लिहू शकतो. इथून मग हे 2 असे, मग इथे 2 करायचं. हे बघ, हे काय आपल्याकडे लॅकमध्ये येणार. बरोबर आहे. हे 1000 आणि हे लॅक आणि हे करोड, पुढे करोड जाणार. आता कुठलाही नंबर जर दिलं ना, इथे काय होणार? युनिट 10, 100, 1000, 10,000. बरोबर आहे.
लॅक 10 लाख, मग करोड हे 10 करोड्स. ठीक आहे. आपण काय करावं लागते ह्याच्यात ॲडजस्ट करावं लागणार. आता कुठलाही नंबर दिला, तू सांगा एक नंबर असं काहीतरी रँडम नंबर. 88 म्हणजे आपण काय लिहिणार, इथे लिहिणार 88. म्हणजे आता इथे 8ची व्हॅल्यू काय काल सांगितलं होतं मी, आता इथे लिहून देतो. हे मल्टिप्लाय बाय 1 होणार, हे मल्टिप्लाय बाय 10 होणार, हा 100ने मल्टिप्लाय, हा 1000 ने मल्टिप्लाय, हा 10,000 ने मल्टिप्लाय, हा काय होणार 1 लाखने, ह्या 10 लाखने, असं आहे. बरोबर आहे ना. तर आता हे सांगतो, इथे आपला 8ची व्हॅल्यू काय असणार 8 × 1, इथे काय असणार 8 × 10, हे काय 80 आणि हे 8. आता जर 88 आहे, 88चा आपण एक्सपांडेड फॉर्म म्हणतो. एक एक्सपांडेड फॉर्म काय असतो 88 आहे. 88 मध्ये काय लिहिणार आपण 88 इज इक्वल टू हा 1 मिनिट, हे बघा याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर हे काय करणार आपण 8 मल्टिप्लाय बाय 10 प्लस 8 मल्टिप्लाय बाय 1. बरोबर आहे ना. हे युनिट प्लेसवर आहे, हा 10th प्लेसवर आहे. असंच लिहिणार ना, असं लिहू शकतो ना आपण. नाही समजला, ठीक आहे, डबल सांगतो मी. हा काय 88 आहे, हाच 88 आहे ना. तर याच्यात फर्स्ट हे 8ची काय प्लेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे आपल्याला ह्याची व्हॅल्यू किती झाली 8 × 10, 8 × 10 झालं ना. असं लिहिणार ना. प्लस ॲड करायचं ह्याच्यात, हे पण ॲड करावं लागेल. ह्याची व्हॅल्यू काय 8 × 1. बरोबर आहे. 8 × 10 किती होईल 8, आणि हे किती होणार 8. किती झाले हे 88. चला ठीक आहे. म्हणजे ह्याचं एक्सपांडेड फॉर्म लिहायचं असेल, एक्सपांड करून, तर हे 8 × 10, 8 × 1. दुसरा एक एक्झाम्पल घेतो मी, तुला समजेल ते. समज मला इथे लिहायचं आहे 7952, हा नंबर आहे. आता आपण इंडियनमध्ये काय करणार 7,95,000. आता ह्याची व्हॅल्यूज कसे येणार, 7ची काय व्हॅल्यू आहे प्लेस व्हॅल्यू. तर काय करावं लागेल त्याला 7 × 1 लाखने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे ना. ठीक आहे. आता हे 0, बरोबर आहे. नेक्स्ट प्लस ॲड करावं लागेल पुढचं. 9चा काय व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू 10,000 आहे ना. 9ची काय 10,000 आहे, प्लस 5ची काय 1000 आहे, प्लस 2ची काय 100. ठीक आहे, मल्टिप्लाय केलं मी. प्लस 8ची काय 10 मल्टिप्लाय, प्लस 8ची काय 1. आता काय करावं लागेल एक्सपांडेड फॉर्ममध्ये आपल्याला काय करावं लागेल, हे 7 लाख इथे लिहिणार 7 लाख मल्टिप्लाय करायचं ना आपल्याला, प्लस 90,000 प्लस 5,000. बरोबर आहे ना. असं करून आपण प्लस किती आहे 200 प्लस 80 प्लस 8. आता हे काय झालं 7 लाख आणि 90 आणि 5,000 95,000. 7,95,288. 7,95,288. जर आपल्याला असं म्हणलं की बाबा एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं असं लिहिणार. आणि जर ते सेम आपल्याला इंटरनॅशनलमध्ये करायचं असेल, इंटरनॅशनलमध्ये जर करायचं आपलं, तर कसं करणार इंटरनॅशनलमध्ये थोडा फरक आहे. हे जे टेबल आहे ना, हे बॉक्स असं चेंज होणार. काय चेंज होणार बॉक्समध्ये सेम. एवढं करून आपण फिनिश करू आपण. तुमचा टाईम झाला असेल, काय प्रॉब्लेम नाही ना. थोडं मला 5 वाजून 10 मिनिट होतात मला, माझं कॉलेज सुटायला 5 वाजतात. हे बघ, हे तर फर्स्ट 3 आहेत. हे काय काय असतं माहीत आहे ना. युनिट 10 100, मग काय 1000. इंटरनॅशनल बघतो आपण 10,000. मग ह्याच्यानंतर काय येणार इथे 100,000. इथे काय होतं लाख होतं आपलं. इथे काय करणार आपण 100,000. मग काय येणार मिलियन्स, 10 मिलियन्स, 100 मिलियन्स, बिलियन्स, 10 बिलियन्स, 100 बिलियन्स. हा इंटरनॅशनल सिस्टममध्ये आहे. तर इथे काय करणार आपण,
इथे जर नंबर लिहिलं आपण कुठलाही नंबर, मी एक लिहून देतो नंबर इथे 859327559321. आता याला कसं हे करणार आपण, काय हे 10 बिलियन्स म्हणजे किती झाले 85 म्हणणार. 10 बिलियन आहे ना, जर बिलियन्स असेल 5 बिलियन, 5 बिलियन्स 932 मिलियन्स 759,321. कॅन यू रिपीट? इथून चालू कर. 85 बिलियन्स, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. येस, परफेक्ट, दॅट्स परफेक्ट. इथे बघायचं आपलं ह्या सेक्शनमध्ये असं टेबलमध्ये ठेवून द्यायचं. इथे जर आलं, जर इथे 4 लिहिलं मी, म्हणजे 485 बिलियन्स 932 मिलियन्स 759,321 झालं. दिस इज फिनिश्ड. काय फरक झाला आपल्या ह्याच्यात? इथे लाख, 10 लाख, करोड, 10 करोड. आपल्या इंटरनॅशनलमध्ये लाखमध्ये कधी वाचलं का तुम्ही? मिलियन्स ऐकलं असेल ना, मिलियन्स, बिलियन्स. आजकाल आपल्याकडे पण थोडा मिलियन बिलियन्स यूज करतो आपण, है ना, इंडियामध्ये पण. ठीक आहे, हा समजला. करोड, 10 करोड्स, लॅक, 10 लॅक्स, डिफरन्स पण समजला. आता हे किती आहे इथे? आता हे कॉमन आलं तर किती इझी जातो, सोपं जातो. उदाहरण आहे काय आहे इंडियनमध्ये, काय आहे? आणि इंटरनॅशनलमध्ये कसं वाच? थोडं कॉमा चेंज करावं लागेल आपल्याला. इथे कॉमा येईल, हे कॉमा रिमूव्ह करावं लागेल आपल्याला इंटरनॅशनलमध्ये, बरोबर. आता बघ, 4,567,890. क्लिअर आहे. एक एक्झाम्पल देऊ का लास्ट? आपलं जर हे क्लिअर झालं ना प्लेस व्हॅल्यू सिस्टम, मग आपण पुढचं पण बघू. आता आज नाही तर उद्या. इरेज नको करू का? अच्छा ठीक आहे. अंडू करू का? ठीक आहे, लिहून घे. ओके ओके, ठीक आहे. एक्झाम्पल देऊ का तुला? ठीक आहे. अच्छा हां, हे बघून करू शकतो आपण. मला एक नंबर देतो इथे, कॉमा पण नाही देणार मी. हां, थोडा तुला टफ होईल, कॉमा नाही देत. मला पाहिजे इंटरनॅशनलमध्ये पाहिजे. चल, किती आहेत दाखव वाचून. थर्टी थ्री कुठे आहे? 13. हां हां, यस. सो मी जर इथे असं कॉमा दिलं मी, तर तुला थोडं सोपं पण जाईल, है ना. फर्स्ट इथे हे काय मिलियन्स आहे आणि हे थाउजंड्स आहे. 413,792,559. दॅट्स ऑल. इझी आहे, सोपं एकदम. दुसरं काय येतं? हां, इंडियनमध्ये पण आपण हे काय होईल इंडियनमध्ये, इथे कॉमा येईल, हे कॉमा नाही येणार, इथे कॉमा. हे काय होणार? यस, डन. क्लिअर आहे. ठीक आहे, पुढे जाऊ का मी? नेक्स्ट, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. हे काल मी सांगितलं ना मी, प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू. हां, प्लेस व्हॅल्यू आता इंडियन सिस्टममध्ये आणि इंटरनॅशनलमध्ये पण समजलं. आता एक विचारतो मी तुला, कॉमा नाही देणार मी. हां, मला इथे एक सेकंड. मला 5ची प्लेस व्हॅल्यू सांग इंटरनॅशनलमध्ये. 5ची प्लेस व्हॅल्यू इंटरनॅशनल. नाही, किती व्हॅल्यू सांग मला. तुला एक सांगतो मी एक काय असतं माहिती आहे का, मी तुला आत्ता सांगितलं, हे 2ची प्लेस व्हॅल्यू इज इक्वल टू दिस नंबर इंटू हा युनिट प्लेसवर आहे ना, हा युनिटवर आहे 10, 100, 1000. ठीक आहे, मग इथे काय येणार 10,000, मग मिलियन,
हां सॉरी आपण इंटरनॅशनलमध्ये बघायचं आहे. हां इंटरनॅशनल बघायचं असेल तर काय येणार 10,000 इथे 10,000 मग 100,000 बरोबर आहे 100,000 मिलियन्स 10 मिलियन्स असं आहे ना. एक आपला एक इमॅजिनरी करून घ्यायचं वरती इथे ठीक आहे. मग आता इथे काय होणार युनिट प्लेसवर काय 2 आहे 2ची प्लेस व्हॅल्यू जर विचारली कोणी विचारली 2ची प्लेस व्हॅल्यू 2 × 1 म्हणजे ह्याची 2ची प्लेस व्हॅल्यू काय आहे युनिट प्लेसवर आहे तर 2ची व्हॅल्यू 2च आहे. फेस व्हॅल्यू पण सेम राहणार प्लेस व्हॅल्यू ठीक आहे. पण इथे काय असणार 3ची जर प्लेस व्हॅल्यू विचारलं तर 3 × 10 टेन्सवर आहे ना. तर याची प्लेस व्हॅल्यू जर कोणी विचारलं तर हा 30 म्हणणार. तू काय म्हणायचं 30. असंच इथे जर मला ही 1ची प्लेस व्हॅल्यू पाहिजे 1 कुठे आहे 10,000 वर आहे म्हणजे 1 × 10,000 किती होणार 10,000 येईल. 10,000 आहे प्लेस व्हॅल्यू 1ची प्लेस व्हॅल्यू किती आहे. आता मला 9ची प्लेस व्हॅल्यू सांग 9 ही 9ची 9 हां 1 मिलियन हां ना 9 मिलियन झाला ना क्लिअर आहे. थोडं मल्टिप्लाय करायचं असेल तर मल्टिप्लाय कर 9 × मिलियन असं मिलियन द्यायचं बरोबर आहे ना. किती 0 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे ना 9 मिलियन्स बरोबर आहे ना. हे इंटरनॅशनलमध्ये दाखवतो मी मिलियन्स 9 मिलियन्स ठीक आहे. तर असं लिहिणार आपण इट इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 क्लिअर आहे. दिस 3 वन्स थाउजंड्स आणि हे मिलियन चालू झालं क्लिअर. कॉमा दिलं तर थोडं सोपं जाईल तुझं. आता मला 8 हे जे 8 आहे याची प्लेस व्हॅल्यू सांग. मी नंबर दुसरा देतो आता समजलं ना. आता एक सिम्पल देतो लास्ट मग आपण पण करू. प्लेस व्हॅल्यू विचारतो मी 7105732 इथे 8 लावतो ठीक आहे. आता मला 8ची प्लेस व्हॅल्यू सांग. कॉमा देऊ का मी कॉमा देऊन टाकतो ठीक आहे. सोड आपला सिस्टमच आहे ना आपण यूज करू कॉमा. चाल 8ची प्लेस व्हॅल्यू काय होणार 8ची प्लेस व्हॅल्यू रफली काय करायचं आहे बोर्डवर म्हणजे काय 10 मिलियन्स म्हणजे काय काय करायचं आपण हे 10 मिलियन आहे बरोबर आहे. प्लेस व्हॅल्यू 10 मिलियन म्हणजे याला 8ने मल्टिप्लाय करायचं 10 मिलियनला म्हणजे 80 मिलियन होईल ना. 10 मिलियनला मल्टिप्लाय केलं तर 80 मिलियन. हा काय 7 मिलियन हे काय 7 मिलियन्स. मिलियन्सवर असेल तर तेवढं मिलियन झाले. जर 10 मिलियनवर असेल तर 80 मिलियन्स ठीक आहे. तर इथे काय करणार 80 मिलियन्स 7 मिलियन्स 80 मिलियन प्लस 7 मिलियन म्हणजे 87 मिलियन्स झालं ना आपला 105,000. आता झिरोचं काय व्हॅल्यू असणार इथे 0ची 0 कुठेही 0 आला तर 0 मल्टिप्लाय बाय एनी नंबर इट इज 0 डन. दुसरा एक लास्ट एक्झाम्पल थोडा कन्फ्युजन आहे ना ते दूर करू आपण. सहाची प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत इंडियनमध्ये सांग. चला आता इंडियनमध्ये करू आपण. 6ची प्लेस व्हॅल्यू व्हॉट इज प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 इयर. याला कॉमा देऊ का मी असं कॉमा पण देतो मी इंडियन काय 65 नाही 6ची किंमत 60,000 झाली ठीक आहे ना आहे ना क्लिअर. हे 5ची सेपरेट आपण काढणार 5,000 पण 6ची व्हॅल्यू 60,000 6 × 10,000 ठीक आहे ना. हे 10,000 आहे ना त्याची प्लेस व्हॅल्यू. अच्छा 2ची काय प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत 2ची काय इंडियन सिस्टम 20 का 2 20 लाख बरोबर आहे. आणि 3ची किती आहे 3 लाख व्हेरी गुड. 1ची 1 करोड. 4ची 9 8 चला परफेक्ट. आता झाला क्लिअर. काही घ्यायचं एखादा एक्झाम्पल लास्ट एखादं घ्यायचं का गरज आहे इंटरनॅशनलचं ठीक आहे ना.
तुला काही असं कन्फ्युजन असेल तर तू विचारच जा, म्हणजे थोडा क्लिअर कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपल्याला. काय कन्सेप्ट मेन आहे, कन्सेप्ट इंटरनॅशनल थोडं, हां मराठी मीडियममध्ये नसेल ते असेल त्याच्यात पण थोडं शॉर्टमध्ये घेतलं. इंटरनॅशनल नव्हतं का तुझं, CBSE होतं का कुठलं होतं? अच्छा अच्छा, स्टेट बोर्डचं होतं, ठीक आहे काही हरकत नाही. चल घेऊ ना आपण, त्याच्यात काहीच नाही. एक एक्झाम्पल ते पण घेऊ आपण, 2-3 एक्झाम्पल घेऊ आपण, ठीक आहे. कॉमा देऊ का? थोडं सोपं करतो मी, कॉमा देऊन टाकतो मी, काय हरकत नाही. ठीक आहे. आता मला 4ची प्लेस व्हॅल्यू पाहिजे. 4, हा जे 4 आहे ना, स्थानिक किंमत इंटरनॅशनलमध्ये 4 मिलियन्स. ठीक आहे, परफेक्ट, गुड. 9ची किंमत, स्थानिक किंमत ठीक आहे, ट्राय कर. 900,000, परफेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 900,000, 900,000. आपल्याला मराठीत बोलायला, कारण आपल्याकडे सिस्टमच नाही ना ते. 900,000 म्हणजे आपल्याला बोलायला पण थोडा ऑड वाटतो, बरोबर आहे. पण 900,000 हा इंग्रजी सिस्टम आहे. इंग्रजीमध्ये आपण बोललं तर हा 900,000 आपल्याला थोडा बरोबर दिसतो. पण 900,000 हे काय 900,000 असं वाटतं ना आपल्याला, पण आहे ते 900,000 बरोबर आहे. पण त्याला आपण यूज करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला 900,000 मराठी थोडा ऑड दिसतो. 0ची 0. 7, 70 मिलियन. 8, 800 मिलियन, परफेक्ट. काय आहे का डाऊट आता ह्याच्यात कुठेच? ते 8ची 80, 5. ठीक आहे, जमलं. मग काय घ्यायचं पुढचं? नेक्स्ट काय बघून घेऊ आपण, अजून स्लाइड्स रेडी आहेत. प्लेस व्हॅल्यू हे झालं आपलं, हां ठीक आहे, आत्ताच घेतलं मी. एक्सपांडेड फॉर्म हे पण दाखवलं मी तुला आत्ताच, बरोबर आहे ना. 40 असं झालं आपलं. हे 5,670 आणि 8 हे पण दाखवून दिलं मी, एक्सपांडेड फॉर्म. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे आपण जे लिहितो ना आपण जनरली, हा स्टँडर्ड फॉर्म आहे. एक्सपांडेड फॉर्मला आता आपण जोडून असं स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड म्हणजे जे आपला रेग्युलर यूजमध्ये असतो. आपण काय लिहायचं असेल 32,546 असं लिहितो ना आपण, पण एक्सपांडेडमध्ये लिहायचं असेल तर 30 + 2 + 540 असं. ठीक आहे, दॅट्स ऑल. कम्पेरिंग नंबर्स हे आपलं काल झालेलं आहे, बरोबर आहे ना. काल झालं आहे ना, हे पण झालं आहे. असेंडिंग डिसेंडिंग थोडं घ्यायचं होतं मला, पण आपण आज नाही घेणार. डिसेंडिंग हे सोपं आहे, हे पण घेतलं मी आत्ताच. ठीक आहे, बिलियन्स. ठीक आहे, झालं आपलं इथपर्यंत. ती शीट ठीक ठीक एक ठीक. हां लिहून घे, ती थोडं लिहून घ्या.